सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना मोठी ऑफर दिलेली आहे। तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे। ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेस विलीन करण्याची सोनिया गांधींनी ऑफर दिल्याचं कळतंय। विलीनीकरण न झाल्यास भाजप आप प्रमाणे छळेल असंही सोनिया गांधींनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे। तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर सोनिया गांधींनी स्वतः ममता बॅनर्जी यांना दिलेली आहे। ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। विलीन न झाल्यास भाजप आम आदमी पक्षाप्रमाणे तृणमूलला छळेल असंही सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांच्याशी बोलताना म्हटल्याचं कळतंय। अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय। राष्ट्रीय पातळीवरून ही राजकीय बातमी आहे। एकीकडे काही दिवसांपूर्वी अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेली इंडिया आघाडीची बैठक, त्या आघाडीच्या बैठकीतून समोर आलेला एक फोटो जो आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहतोय। ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची झालेली गळाभेट, त्या गळाभेटीचा हा फोटो आणि त्यानंतर आता ही जी बातमी समोर येते, तृणमूल काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना दिल्याचं कळतंय।